अरे अंत्या, चला चला नेने चला. अहो वेळ घालवू नका, चला चला लवकर. अहो अक्का, पण मी काय म्हणतो. खरंच हो, नशिबानं सुद्धा तुमच्यासारखे शेजारी भेटायचे नाही. भाग्यवान हो, मी भाग्यवान. अहो पण 11 ब्राह्मण कशाला. सांगितलं ना तुम्हाला, पोथीचं व्रतच तसं कडक आहे म्हणून. आधी मनात होतं 21च सांगायचं, पण म्हटलं अजून 11 सवाष्णी सांगायच्या आहेत. चल. अहो 11 सवाशिनी. 11 बापरे 11. गेले 30 वर्ष झाली ही पोथी तुमच्या घरात आहे. हो. पण कधी ब्राह्मण जेवण, पूजा अर्चना कधी केलेलं आठवत नाही. अहो कशी करणार नेने, मी का लेकूरवाळी आहे. आणि बाळकृष्ण माझ्या स्वप्नात येऊन मला दमच द्यायचा. खबरदार असलं काही तुझ्या घरात केलंस तर मग कशी करणार हो. बरं चालूच दिसते तुमचा बाळकृष्ण. तर बारीक होडकर हो, उगाच नाही काही गोपींची वस्त्र पळवायचा वेला. त्याला बाळकृष्णाला म्हणावं, खुशाल गोपींचे वस्त्र पडवा, पण माझ्या कमरे खालचं शाबूत ठेव रे बाबा. शी बाई, भारी चावट हो तुम्ही नेने. आले आम्ही चपला अडकून आले. काय काका, हा. सत्यनारायण की काय? श्राद्ध श्राद्ध. घरचं झालं थोडं, जावयाने धाडलं घोडं. 1.5 दमडीची पोती, तिचा म्हणे अभिषेक पूजा, सत्यनारायण ब्राह्मण भोजन. गेल्या महिन्याभरात 1500चा फटका. हो, देवाचं काम फटका काय म्हणताय? आम्ही येऊ हा पूजेला. मग येऊन काय करणार. 1 रुपयाचं नाणं टाकणार आणि वाटीभर शिरा खाणार. चला चला नेने चला. अहो भल्या कामाला उशीर कशाला. चला चला. ओ पण भटजी ठरवायचंय पूजेला, आणि साधा सुद्धा नाही काही, अगदी डिलक्स. चला 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 चला. अहो असं काय करताय, पळताय कुठे नेने. चला. काय खुळ कुत्र चावलं की काय या माणसाला. चला. चला चला ओ चला चला. असं काय करतोय माणूस हा. अंत्या, अरे अंत्या, अंत्या. बाब्या ये. अरे मगाशी येऊन गेलो, कळलं की तू रेकॉर्डिंगला गेला होतास. कोणाचं रेकॉर्डिंग होतं? कुठल्या सिनेमाचं होतं सांग ना रे. जाऊ दे रे, तू भेळ खा बघू बस. भेळ? अरे भेळ राहू दे, सांगशील की नाही सविस्तर? अरे तुला काय स्वतःची कामं कमी आहेत? तू माझं पण टेन्शन तूच घेतोयस ते. अरे रेकॉर्डिंग बद्दल सांगशील की नाही सांग. बाब्या आज ना मला फार हलकं हलकं वाटतंय रे. हो वाटणारच, संधी मिळाली म्हणून. नाही खरं सांगू, आज थोडं अक्काचं भाडं द्यायचं होतं, तुझेही पैसे द्यायचे होते. दे रे सावकाश, पण आधी सांग तू कोणासाठी गायलास, कोणाची संधी होती, सविस्तर सांग. ते जाऊ दे रे, तू भेळ घे. दे. अय्या भेळ. ही नेमकी भेळ खायच्या वेळेला येऊन टपकते. मग चोरून चोरून खायला नाही द्यायची मी तुम्हाला. हे काय कपड्याचं दुकान आणलंस की काय? इश्श, माझेच आहेत ते सगळे? हो. मग काय, माझं ना बर्थडे म्हणून बाबांनी आणि ताईंनी खूप सारी मनी ऑर्डर पाठवलेत. मग कपडे नको का घ्यायला त्याचे? चांगलंच कापलेलं दिसतंय घरच्यांना. आता कापायचं काय, वाढदिवस म्हटल्यानंतर गिफ्ट तर आलेच ना. बघू बघू. आता नाही या, परवाच मी दाखवणार. आणि हो, परवा तुम्ही यायचंय माझ्या बर्थडेला. आलेच मी. नसतं बोलावला ना तरी आम्ही आलो असतो. दॅट्स लाईक गुड फ्रेंड. चला एक दिवस खानावळीला सुट्टी, पण चायला प्रेझेंट काहीतरी द्यायला पाहिजे रे. काय द्यायचं प्रेझेंट? म्हणजे तुला आधीच ठाऊक होतं? वा 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 वा. बघू बघू, मस्त आहे रे. आईला 120 रुपये पैसे. बाब्या मी आज
कोरसमध्ये गायलो रे. काय तू कोरसमध्ये गायलास? अरे त्या त्या गुप्ताचा फोन आला होता. तो आपल्या पुतण्याला घेऊन कॅसेट काढतोय डिस्को फेवर नावाची. तो दोघांनी मिळून 1-1.5-2 लाख रुपये घातलेत रे. अगोदर मी त्यांना नाहीच म्हणणार होतो. आई शपथ मी त्याला नाहीच म्हणणार होतो. मी त्याला सांगितलं की गुप्ताजी मला काहीतरी चांगलं गायचंय. त्यांनी मला विचारलं चांगलं म्हणजे काय. मी त्यांना सांगितलं चांगलं म्हणजे जे ऐकताना मला वाईट वाटणार नाही ते चांगलं. एवढं सांगितलं आणि मी फोन ठेवला आणि तेवढ्यात टेबलावर पडलेलं रेवतीचा आय कार्ड बघितलं रे. त्याच्यावर तिची जन्मतारीख लिहिली होती आणि नकळत हात माझा परत फोनकडे गेला. अरे पण का गायलास कोरसमध्ये? मी नसते दिले तुला पैसे. ते आजचं झालं रे बाब्या. उद्याचं काय बाब्या मी माझ्या आयुष्याचा पुन्हा नव्यानं विचार करायला हवं का? तुला एक सांगू, सांग. तू परत जा गावी. शक्य नाही बाब्या. माझ्या डोळ्यात बघ ना किती असंख्य स्वप्न आहेत बाब्या माझ्या डोळ्यात. मी माझं आयुष्य किती सुंदर व्हावं चांगलं व्हावं यासाठी खूप धडपडतोय संघर्ष करतोय. पण बाब्या कसला रे संघर्ष. ना माझ्या हातात ढाल ना तलवार, फक्त जखमाच. भळभळणाऱ्या ठसठसणाऱ्या जखमा. मी उगाच तुला उदास करून टाकलं ना. काय बाब्या? अरे मिनिस्टर आले बघ. या जाऊ का? नाही रे गंमत रे. बस 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 बाबा. अरे आमंत्रण द्यायला आलोय. हा ते ओळखलंच आम्ही. आजपर्यंत तुझ्या एकाही कार्यक्रमाला आम्ही आलो नाही, पण तू काही आमंत्रण द्यायला आम्हाला विसरत नाहीस. अरे तुम्ही दोघं न येणं महत्वाचं नाहीये, पण आश्रमाचे उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. बरं कारण आमच्या हाताशी पेपर नाहीये ना. बरं आहे. पण आज काय नवीन? अरे एक ग्रेट इसम भेटला. त्यानं जमवलेली 5,000 पुस्तकं आमच्या आश्रमाला देणगी म्हणून दिलेत. त्यातनंच एक वाचनालय सुरू करतोय. 5,000 पुस्तकं एका जन्मात जमवली आणि वाचली सुद्धा. तर ही त्याची निमंत्रण पत्रिका. अरे वा वा वा. बघू. हे काय? चंद्रावती नारायण अरे निवास? ते नाही, त्याच्या पाठीमागचं वाच ना. हा अच्छा म्हणजे बचत. हा बरं आहे. तुझं अक्षर किती सुंदर आहे रे. तुझ्या सगळ्याच गोष्टी अशा कशा रे सुंदर असू शकतात. हां बरं. हां ओठी नसेल ना तर नक्की येईन. अंत्या तूही ये. हा हो मी मोकळाच आहे ना. अरे तसं म्हणायचं नव्हतं रे मला. बरं मी निघतो. मागासवर्गीयांच्या मेळाव्याला जायचंय. आता हे काय नवीन? पात्रतेप्रमाणे काम आणि समान संधी या मागण्या घेऊन मागासवर्गीयांचा मेळावा आयोजित केलाय. हे पात्रतेप्रमाणे काम म्हणजे काय? ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे कौशल्याप्रमाणे काम मिळायला हवं, पण आपल्या समाजात ते मिळत नाही. का मिळत नाही? अरे समाज व्यवस्थाच एकूण तशी आहे, म्हणजे समान संधीचा अभाव. बरोबर आहे. मग मीही त्यातच मोडतो. मला पण तुझ्या बरोबर घेऊन चल. ए बाब्या, अरे टिंगल करू नकोस. का करू नको? मला जर माझ्या पात्रतेप्रमाणे काम भेटत नसेल तर मी काय येऊ नये तुझ्या मेळाव्यात? अरे तू मोठा कलाकार आहेस बाबा. येस आहेच मी कलाकार आहेच. पण सारे गमतला सा सुद्धा न करणार तू गुप्ता नामक माठ मला बिनदिक्कतपणे सांगतो की तू कोरस मध्ये का म्हणून. सुरेलपणे आणि क्षमता असून सुद्धा मला कोरस मध्ये गावं लागतंय. दे ना मला माझ्या पात्रतेप्रमाणे काम दे ना. इथे होतंय काय? कोणीतरी XYZ दर्जाचा एखादा फालतू गायक गायला पुढे आणि आम्ही कोरस मध्ये. अरे आज ना उद्या त्यांचा पोकळपणा उघडा पडेलच ना. नाही बॉस, सॉरी, हे असं काही होत नसतं.
तो गुप्ता मला छाती ठोकपणे सांगतोय की आम्ही एखाद्या गाढवाला सुद्धा हॅमरिंग करून उत्कृष्ट गायक बनवू शकतो. दे ना मला माझ्या पात्रतेप्रमाणे काम दे ना. काही नाही रे, शोषण आहे, शोषण आहे, फक्त हे शोषण आहे. बाब्या, यांना आमच्यासारखी माणसं नकोयत. यांना फक्त सत्तेच्या गणितात बसणारी माणसं हवी आहेत. अरे पण प्रसादचा सत्तेशी काय संबंध? बाबा एक मिनिट. हे बघ अनंता, मी कुणाहीसाठी लढत नाही आहे आणि कुणीही कुणासाठी लढत नसतो. मी जे करतोय ती सेवा आहे, उद्धाराचं काम आहे. या बालिशपणातनं मी केव्हाच बाहेर पडलोय. अरे अरे मी फक्त एक विरंगुळा शोधतोय. अरे तुला जसं तुझं गाणं तसंच मला माझा आश्रम. सॉरी बॉस, गाणं हा माझा विरंगुळा नाहीये. गाणं हे माझं पोट भरण्याचं साधन आहे. अनंता, गाणं हे तुझं फक्त पोट भरण्याचं साधन की त्याही पेक्षा तुला वेगळं काही देतं? बाब्या बाब्या, हा विषय खरा महत्वाचा आहे. आणि अनंता, आपण दोघेही रुटीन टाळायचं म्हणून घराबाहेर पडलो. आता रुटीन टाळायचं म्हणजे काय? अरे तर सरळ जगणं नकोय आपल्याला. अरे मग अशा भावनिक चढ उतारापासून पळून कसं चालेल? आणि अनंता, दुर्दैवानं आपण अशा समाजात जन्माला आलोय ज्या समाजात पोट भरण्याचं साधन आणि विरंगुळ्याचं साधन वेगळं ठेवावं लागतं. सॉरी प्रसाद. हे वेड्या, सॉरी काय सॉरी? ए बाब्या बघ, सॉरी म्हणे. ए चल निघतो मी. हा बाब्या, बाब्या मी फार रागावलो का रे त्याच्यावर? त्याच्यावर नाही, स्वतःवरच रागावलास. जा तोंडावर पाणी मारून ये. चहा करतो. हा नाही म्हणजे हल्ली अक्का घरात नसल्या की करतो कधी कधी. हा ए एक कप जास्त टाक रे, रेवती पण आली. ए मला नको हा. मी कामात आहे जरा दुरुस्तीच्या. तू अरे हो ना, हा ट्रान्झिस्टर चालूच होत नाहीये. म्हटलं शेजारीच गायक राहतात, काहीतरी गाणं ऐकून दाखवतील. पण हा कसला ऐकवतोय? मग म्हटलं हाच बरा. बघ ना, चालूच होत नाहीये. बघू. हे काय चिकट चिकट? खोबरेल तेल. कशाला? ते इंजिन ना दुरुस्त असलं ना की त्यात घालतात ना, ते दुरुस्त व्हायला म्हणून. गाडवे, ट्रान्झिस्टर मध्ये काय इंजिन असतं? ए आणि ह्या तुझ्या या तेलानं आतल्या गायकांचे घसे बसले म्हणजे तुझा हा, विनोद करतो तर तुला. ए. हे काय लोंबतोय? सेल कुठे आहे? हे काय? हे अशा म्हणजे पृथ्वीला सूर्य ऊर्जा देतो तसं? दे इकडे. हे घे. लागतायत ना? बघतो. हा हा बघू. बघ बघ, किमान खरखर तरी ऐकायला येते बघ. अरे ती ऐकायला ट्रान्झिस्टर कशाला हवा? लोकल गाड्याच बरा धाड धाड वाजत असतात नुसत्या. येते का? अय्या, गॅसवर दूध आलेच आलेच. हिचा आपल्या वेगळाच चालू असतं. आणि आता ऐका, या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट गीताचा गीत गंधर्व पुरस्कार विजेतं गीत चित्रपट आहे शुभम करोती. करूया जीवाची मुंबई चलना, ही मुंबई अशी मुंबई ये सजणे बघना. करूया जीवाची मुंबई चलना, ही मुंबई अशी मुंबई ये सजणे बघना. ही गर्दी या वेळी ही लोकल गाडी इथे मिळेना. अंत्या, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं असेल तर प्रवाहापासून लांब राहून कसं चालेल? भाव्या, मी माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार. मी माझी स्वतःची कॅसेट काढणार.
2 लाख रुपये विसरू नकोस. कसेही मिळवीन, कसेही म्हणजे? वाटेल ती किंमत देऊन. चला चला चला, नको 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 नको, तुमची ही पोती नको, तुमची ही इस्टेरी नको. घ्या सांभाळा. 11 ब्राह्मण म्हणे, 11 सवाशणी, काही नको. हो, माझा बाळकृष्ण काही मला जड झालेला नाही हो. हं. कंजूस माणूस आहे अगदी. देवा धर्माचं करायला नको, शेवटी सगळं जावयांच्याच मड्यावर घालणार आहे. उगाच गेले बाई याच्या बरोबर. देवा, उकाड्याचं उगीच गेले. देवा देवा. बाब्या, मला माझी संधी निर्माण करायची. अरे पण कशी? पैसे काही आभाळातून पडणार नाहीत की जमिनीतून? जमिनीतून? हायला अंत्या, भुजंग, हंडे. म्हणजे काखेला कळसा आणि गावाला वळसा. बाळकृष्णा, उगाच गेले बाई उन्हाचं या माणसा बरोबर. कंजूस माणूस अक्का कुठला. अक्का अक्का, थांबा थांबा थांबा, मी भरतो पाणी. हं? आज काय हौस आली वाटत पाणी भरायची. ओ भरू द्या हो, तेवढा तुमचा हा भार हलका होईल. हो बाळकृष्णा, शपथ सांगतो, आम्ही की नाही दोघांनी ठरवलंय आता, तुमचा भार की नाही आता एकदम हलकाच करून टाकणार आहे. हो. नेने, कसं वाटतंय आता? ताप उतरला का? छे हो अक्का, हा. करंगळी एवढी धार आहे. अहो पाहुणे, राहू द्या हो पाहुणे, मी करेन हो पाहुणे. तुम्हाला कशाला त्रास उगीच. नाही नाही, मी तुम्हाला आता काम पडू देणारच नाहीये. अहो, राहू दे पाहुणे, मी करे. हे कोण? अहो असं काय करताय? आपले नेने काका. हा येतो येतो. अहो राहू द्या हो पाहुणे, राहू द्या, मी करीन हो पाहुणे. चांगलं आहे, चांगलं आहे. तुम्हाला आराम मिळता ना? सावकाश हो, हो, सावकाश. हो, हो, हो. अहो कसला आराम आणि कसलं काय. एक काम करतात 10 वाढून ठेवतात. खरकटी भांडी कुठली, धुतलेली भांडी कुठली, साप कळत नाही हो. पण अगदी आपलेपणाने करतात हो. प्रेम कसं चाललंय होतो बघा. धबा 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 धबा. ते देवा, हे काय? प्रेम फळीवरून ओतय. धडा 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 धडा. बघू का आज जाऊन? नको, आज जाऊ नका. आज भांडीच पडतायत, उद्या छतच येईल खाली. एवढे पोचे पडलेत ना भांड्याना. परवा चुलीवर ठेवलं तेव्हा कळलं, कढई नाही परत आहे म्हणून. हिशोब मांडून ठेवलाय मी. 1 तारखेला बरोबर वसूल करून घेईन बघा. अक्का, बिचारी एवढी काळजी घेताय, मदत करताय, त्यांच्याची कसल्या हिशोबाची गोष्टी करताय? हे काळजीचं भूत 2 दिवस, ते उतरलं की सगळा उकिरडा मलाच आवरायचा आहे. मी काय म्हणते नेने, माणसानं कसं अगदी व्यवहाराला चोख असावं, बाळकृष्णासारखं. हो हो. आता जन्माला तोच घालतो, माय माऊली म्हणवतो, पण पाप फेडून घेताना देतो का कन्सेशन? नाही. मोजून सगळी फेडून घेतोच की नाही? बरोबर. मग अरे देवा देवा देवा. ओ पाहुणे, या आठवड्यात ही 9वी कप बशी फोडली तो.
नका हो करू, उपकार करा, हा नका चला सेवा. चला आता मी झाडू मारतो अरे इकडे. देवा, झाडू मारणार म्हणजे सगळा धुरला. नको नको असं पाहुणे. कसं मी पाणी सडा वगैरे करणार नाही इकडे. सडा नको पाहुणे, सगळा चिखल होतो हो. मी म्हातारी बाई, मी पडेन ना, मी पडेन हो. नाही हो जमेल हो, मला जमेल हो, हो. नको. आता की नाही मी स्वयंपाकाचं पण हातात घेणार आहे. अरे देवा. म्हणजे रसिक प्रेक्षकांना संगीत मेजवानी देता नाही आली तरी चालेल, नुसती मेजवानी तरी देऊ शकतो ना. ओ कळशी लावली घेऊन येतो. हा आओ पाहुणे. अरे देवा, चला नेने जा, तुम्ही पडून राहात. हा माणूस मला मारूनच टाकणार आहे वाटतं. देवा, काय करू या माणसासमोर. थांब थांब येतो येतो. हा काही सुगावा. जवळ जवळ 1.5-2 लाख रुपये आहेत. तू प्रत्यक्ष बघितलेस? अरे प्रत्यक्ष बघायचं सोडच, अरे म्हातारी सादल ताकास्तूर लागू देत नाही. घराला गेला बाजार 8-9 लाख कुणीही देईल. वर भांडी कोंडी, जुने कपडे, फर्निचर सगळं विकून टाकू, अगदी देव सुद्धा. देव सुद्धा? हा मग काय. अरे नुसते पावत नसल्यावर कशाला ते पूजत बसायचे फुकटचे. मला एक सांग, या म्हातारीनं आधीच मृत्यूपत्र करून सगळ्या इस्टेटीची विल्हेवाट तर लावली नसेल ना? नाहीतर आपण इथे श्रीमंतीची चित्र रंगवत बसू आणि म्हातारी मेली की कोणी तिचा लांबचा पुतण्या भाचा येऊन सगळी इस्टेट गिळंकृत करून बसायचा कायदेशीररित्या. तेच तर कळत नाही ना. अरे म्हातारी सारखी ताकास्तूर लागू देत नाही रे. थांब, हा बघ, कोर्टातनं स्टॅम्प पेपर करून आणलाय. म्हातारी झोपली की तिचा अंगठा उठून घे. अरे पण फार सावध झोप असते रे तिची. चायला इतके दिवस बघतो, एक दिवस म्हातारी आजारी पडत नाही. सर्दी नाही, ताप नाही, साधा खोकला सुद्धा नाही. मी काय म्हणतो अरे म्हाताऱ्या माणसानं कसं उन्हातून येताना भोळ येऊन पडावं, छातीत दुखून पडावं, निदान मोरीत पाय घसरून पडावं. अरे पक्क्याचं अख्ख पाय घसरून पडणं सोडच, अरे म्हातारीची कवळी पडत नाही साधी. ते काही म्हणतो, पण तिला आजारी पाडायलाच होईल. अरे पण ते कसं. तुमच्याकडे गरम पाण्याची शेकायची पिशवी आहे का? आमच्याकडे कसली असणार आता शेकायची पिशवी. तसं नव्हे, म्हणजे घरात आपल्या म्हातारा माणूस असला की लागते ना केव्हा तरी, म्हणून विचारलं. आमचं कुठं आलंय तेवढं नशीब. नाही म्हणजे नाही म्हणजे आम्हाला घर नाही ना, म्हणजे आम्ही घरच नाही तर मग पिशव्या ठेवणार कुठे. ओ बांधशील तू काय बाबा, मोठा बंगला बांधशील, मग काय पिशव्याच पिशव्या. माझं काय बाबा, मी मलबार हिरवल बंगला बांधणार बाबा. मग काय फर्निचर काय बाबा, तर शेकायच्या पिशव्या. तुला कशाला हवी शेकायची पिशवी? ना काका आजारी पडले. काय झालं? त्यांचं रोजच पाठीचं दुखणं. बरं मी येते, नाही तर परत ओरडतील. आलेच. हा बघितलंस बाब्या, ह्या घरात यांच्यापेक्षा जास्त वयाने माणूस आहे, पण इकडे औषधाला सुद्धा आजार पण नाहीये. काय रे? अरे वा, या मिनिस्टर, या. बऱ्याच दिवसांनी. हो ना, जरा आश्रमाच्याच गडबडीत होतो. आता काय नवीन? अरे गेले 15 दिवस आमच्या भगिनी 1500 कामगार कुटुंबांना एक वेळचं जेवण पुरवत आहे. हां. ती सुद्धा मदत निधी गोळा करून. का म्हणून? अरे काय, कारखाने बंद, हातावरचं पोट म्हणून चुली बंद. हा, संप, टाळेबंदी. बरोबर. अहो मॅनेजमेंटने 5 पैकी 3 गिरण्या आजारी म्हणून घोषित केल्या. बघितलंस बाब्या, इकडे गिरणी सुद्धा आजारी पडतायत, पण इकडे हाडा मसाचा माणूस पडत नाहीये. कोण आजारी पडलंय? आमचं ते वेगळं आहे. वेगळंच चाललं. तर या निमित्तानं रोज रात्री सभेत जाऊन एक कार्यक्रम करतो, तेव्हा तिथे तू येऊन गावस अशी विनंती करायला आलोय. विनंती? यू मीन रिक्वेस्ट? हा, का आश्चर्यचकित का झालास? नाही रे, म्हणजे
या आता विनंती रिक्वेस्ट वगैरे हे असे शब्द ऐकायची सवय राहिली नाही ना कानांना, म्हणून. अरे हा उपक्रम ना नफा ना तोटा या तत्वावर चालतो. तरी सुद्धा मागच्या महिन्यात जो कार्यक्रम झाला ना, त्यात थोडा फायदा झालाच. त्यातून 1 मिनिट हा, हे तुझं आगाऊ मानधन. हा खाऊ मानधन. ग्रेट आहेस यार तू, खरंच ग्रेट आहेस. कारण ना आतापर्यंत मला नवोदित कलाकार म्हणून कोणी धन दिलंच नाही. हा, संधी दिली, पण उपकाराच्या ओझ्याखाली दबल्या गेल्यामुळे मला धन मागणं कधी जमलंच नाही. पण आज प्रथम मान आणि धन, बरोबर. वा. अरे पाकिट उघडून बघ, मग फार ग्रेट वगैरे वाटणार नाही. राहू दे. तुला खबरदारीची गोष्ट म्हणून सांगतो, जगाशी सरळ वागावं एवढंही जग चांगलं नाहीये. पण अनंता, स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवलास ना, तर जग सरळच नव्हे सुंदरही दिसेल. अरे तू जी वाट निवडली आहेस ना, धुंद चालत राहा तिच्यावरून. अरे जगाप्रमाणे नको बदलूस, जगाला बदलण्याची मनीषा बाळग. चल येऊ मी, बाय. हा आता कशाला कडमडला मध्येच? तुझा बेत तर बदलला नाहीस ना? नाही. तुला सांगतो, ह्या कविता करून पोट भरत नसतं. माझं जर पटत नसेल तर संत तुकारामाच्या बायकोला जाऊन विचार, ती तुला हेच सांगेल. हॅलो, हां डॉक्टर. हो हो हो, मी रेवती बोलते. हो, नाही, हो आहे तसाच आहे ताप, काही कमी नाही. हो हो, एक मिनिट. हे अंत्या, जरा वही पेन घ्या आणि काय सांगते ते लिहून घ्या. हां डॉक्टर बोला. हो हां, पेढे. पेढे, लाडू. लाडू, जिलब्या. जिलब्या, आणि तळलेल्या पदार्थात हा चकली, हा वडे. चकली, वडे. आणि काय पार्टी बिटी आहे की काय? अरे गपचूप, लिहिलंस? हो. पुढे. हा थांब. हा बोला. हो हा, पाण्यात भिजणं. पाण्यात भिजणं. हा, गार पदार्थ. गार हा. पदार्थ. बरं, आणि हा आईस्क्रीम वगैरे खाणं. आईस्क्रीम वगैरे खाणं. बाबा काय चाललंय तुझं? हा हो, ओके बरं डॉक्टर. हा, चल. लिहिलंस? हो. दे बघू. हे काय? अरे काका आजारी आहेत ना, म्हणून डॉक्टरांना फोन केला होता. मग काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणणार, या आजाराचे नाव म्हातारपण. मग ही यादी? ती यादी कशाला दिली आहे? कारण त्यातलं काहीही काकांना द्यायचं नाहीये. पण का म्हणजे आता गोड खाल्लं की डायबिटीस, आईस्क्रीम खाल्लं की कफ होतो, आणि तेलकट खाल्लं की ऍसिडिटी, आणि पाण्यात भिजलं की निमोनिया. सगळे रोग एकदम होतील म्हणाले. मग काय, मग 65च्या आज्ञेने हे सगळं खाल्लं की डायरेक्ट वर हायवे. हे असं नाही बोलायचं माझ्या काकांना. बरं, आता ना वडे वगैरे मिळणार नाहीत. वडे सुद्धा नाहीत मिळणार, मागितले तरी नाही. बरं, येते. अंत्या, आयडिया. ह्या तुझ्या 101 रुपयाचे आपण 1 लाख रुपये करायचे. ते कसे? म्हणजे 101 रुपयाचे आपण 1/2 किलो डायबिटीस, 1/2 किलो ऍसिडिटी, 100 ग्राम निमोनिया आणूया. अरे तुझ्या डोक्यावरून काय वारं बिरं गेले की काय? अरे म्हणजे 101 रुपयाचं आईस्क्रीम, जिलब्या, वडे हे सगळं आणूया आणि म्हातारीला खाऊ पिऊ घालूया. मग काय, हे सगळं खाल्लं की म्हातारी डायरेक्ट वर फटॅक. अरे पण त्यांचं पथ्य फार जास्त असतं रे. बरं आहे ना, जरा कुपथ्य झालं की वर फटॅक.
नाही पण असं काही खात नाही ना. त्यात तुझं कौशल्य आहे ना, नाहीतर तू वर फटॅक. बघ बाबा, बाब्या तू म्हणतोस ना तसंच या पाकिटातल्या पैशांचं आपण करायचं. म्हणजे काय ना, हे पैसे जे आहेत ना आपण ते तिकडेच व्यस्त करूया, समजला? बरोबर. हे कसलं पाकिट आहे रे? नाही ते प्रसादच्या संस्थेत गायचं मानधन भेटलंय. अय्या, पहिलं मानधन. मग तर सेलिब्रेट करायला. ए मी आलेच. हे थांबा, आलेच हा. पैसे कसे खर्च करायचे ना ते बायकांना बरोबर जमतं. आता काय करतो, या पैशांचा आपण जिलब्या आणूया आणि अक्कांना खाऊ देऊया. हा अक्का, माझं पहिलं मानधन. आता मी याचे जिलेबी आणणार, मग तुम्हाला खायला देणार, मग शाबास. तुम्ही गळा 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 गळा. शाबास शाबास. रेवती, कमॉन, आले रे. तुझ्या काकांना कापसात गुंडाळून घेऊन ये. काय? नाही, शाळेत गुंडाळून घेऊन ये. आले. हे पैसे आपण आता एन्जॉय करायचे. वा, सावकाश. वा. अक्का 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 मला बसलाय धक्का. गाणं म्हणण्यासाठी मला मिळतोय पैका. अक्का 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 ह्याला बसलाय धक्का. गाणं म्हणण्यासाठी मला मिळतोय पैका. मोहरण्याचा शहारण्याचा हाच सुखाचा क्षण. सेलिब्रेशन 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 सेलिब्रेशन. हे तुला डायबिटीस पाहिजे, नको. तुला निमोनिया. नको नको. छान. अक्का 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 मला बसलाय धक्का. गाणं म्हणण्यासाठी मला मिळतोय पैका. अक्का 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 मला बसलाय धक्का. गाणं म्हणण्यासाठी मला मिळतोय पैका. मोहरण्याचा शहारण्याचा हाच सुखाचा क्षण. सेलिब्रेशन 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 सेलिब्रेशन. ताल स्पंदनाचा काटेत वाकड्या आसरा उन्हाचा. श्वास सूरदी ताल स्पंदनाचा वाटे सवाकड्या आसरा उन्हाचा. आसरा उन्हाचा. मोहण्याचा शहारण्याचा हाच सुखाचा क्षण. सेलिब्रेशन 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 सेलिब्रेशन. पुरे बंद करा तुमचा तमाशा. तमाशा? तुम्हाला माहितीये माझ्या घरात मला गोंधळ घातलेला आवडत नाही. हो पण एखाद्या दिवशी अक्का मजा करायला काय हरकत आहे? जे काही करायचंय ते बाहेर करा, इथं माझ्या घरात नको. माझं घर. चल बाब्या चल. काय झालं असतं हा मिठाचा खडा टाकला नसतात तर? हो, आणि आमचा आवाज काही एवढा मोठा नाहीये की तुमचं घर कोसळून पडणार आहे. फार भक्कम आहे तुमचं घर. थांबा पाहुणे, या घराचा भक्कमपणा पाहूनच तर काळजाला वाळवी लागते हो. असंच भूल देत येत असत सुख चारी बाजूनं. आपण नियतीनं मिठाचा खडा टाकेपर्यंत
वाट बघत बसू नये. असंच भूल टाकी ते नसत सुख, आपण भुलायचं नसतं. हो अक्का, कशाला आनंदी प्रसंगी दुःखाच्या गोष्टी करताय? दुःखाला घाबरू नये पाहुणे. सुखाची किंमत कळावी म्हणूनच दुःख देते देव. काय अक्का? उगाच खोळ्यासारखं काहीतरी बोलू नका नेने. सुखाची किंमत कळावी म्हणून नाही, तर दिलेल्या सुखाची पुरेपूर किंमत वसूल करता यावी म्हणून दुःख देत असतो देव. उंजभर सुख भेटलं ना की समजावं, पुढे दुःखाचा थोरला डोंगर उभा आहे. शेवटी देव झाला म्हणून काय झालं? यादव म्हणजे गवळीच ना तो बाळकृष्ण. साधं दूध द्यायचं म्हटलं तर पाणी घालायला विसरत नाही. तो सुख देताना देईल का भरभरून? आपण फसायचं नसतं. जाऊ द्या हो, पण पोरगा अगदी मनमिळव आहे. मग घ्या जावई करून. त्या अंगणात कोणी हसलं पागडलं तर मला नको का वाटेल? पण आताशा भीतीच वाटते. कोणाला जीव लावायची सुद्धा भीती वाटते. सकाळी उठलं की ते पोर विचारतो, अक्का झोप झाली ना व्यवस्थित? दुपारी म्हणत, पडा जरा अक्का निवांत. कधी चहा विचारत, कधी म्हणत, पहा अक्का तुमच्या तुळशीला हिवलाचा मोहर आलाय. पण विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. या घराला जीव लावलेला लाभत नाही हो. मग परत तेच नाव कशाला मांडायचे म्हणते मी. फळाची अपेक्षा नको. हो, फळाची अपेक्षा नकोच. म्हटलंच आहे ना, कर्मण्ये राधिका बसते. हा, कोण बसते? राधिका बसते? राधिका नाही हो, वाधिकार असते. चुकलं. माझे वडील कीर्तनकार मोठे नेहमी सांगायचे, तुमच्यासारखे श्रोते आहेत ना म्हणून आख्यानं चालू आहेत. सप्ताहभर तेच आख्यान लावा. श्रोते डुलक्या काढणारे नाहीतर वाती वळणारे. कळत सुद्धा नाही हो. देवस्थानवाले सुद्धा म्हणायचे, आख्यान कुठलंही लावा, सण साजरा झाल्याशी कारण. आपल्या आयुष्यासारखं गेली 30 वर्ष तेच एकच रटा आख्यान चाललं. मिळालं आयुष्य, साजरं करायचं, दुसरं काय? भोग आहेत, भोगून टाकायचे. खरंय, वाटेला येईल ते गोड करून घ्यायचं असतं. आता एकुलती एक बकुळा, आम्हाला काही कमी हौस होती, पण तिने हे असं लग्न केलं कोर्टात न सांगता. कसली हौस आणि कसलं काय भोग आहेत झाले. उलट मी म्हणते बरं झालं. भोग आहेत ना, भोगून टाकावे, काही मागे ठेवू नये. या मुरदाड घराला आडी का कमी होती? पटकन लावून घेतला नसता का फास गळ्याला यांच्या नंतर? पण म्हटलं नाही. म्हटलं बाळकृष्णा, काय पाप फेडून घ्यायची आहे ती या जन्मात घे रे बाबा. थांबते तोवर.
सगळं फिटेस तोवर थांबते. अजून किती फिटायचंय देव जाणे. जगायची हौस नाही तसा मरणाचा देखील सोस राहिला नाही हो. आपल्या माग आपल्या नावानं पडती लावायला सुद्धा कोणी नाही. मग मरण काय आणि जगणं काय. या झाडासारखं आलं कोणी सावलीला तर म्हणतं बस बाबा घटकाभर निवांत. जा निघून तुझी वेळ झाली ती. म्हणतं काय हे झाड कधी आता जीव लावलायस तर ने मला तुझ्या बरोबर. हा मग माणसालाच का हो धावा पळायची. म्हणून म्हणते नेने बाळकृष्णानं उभं केलंय तिथंच उभं राहायचं. देईल तो ऊन देईल तो पाऊस सोसायचा आणि आपल्या वाट्याची वीज कधी कोसळते याची वाट पाहत उभं राहायचं. जा जा नेने जा. वाऱ्यावर जास्त फिरू नका ताप वाढेल तुमचा. जा हो जा जा आत जाऊन पडा. मिठाच्या खड्याचीच सवय ठेवायची आयुष्यात. चला आता मुक्काट्यानं सगळं सामान सुमान बांधा आणि उद्या पहाटे पूर्वी. का आता लगेच? मग उद्या रविवार ना सुट्टी तुम्हाला. माझ्या बरोबर गणपतीला चला आणि 11 रुपयाचे पेढे दाखवा त्याला. हा मग हे सामान सुमान कशाला? मग आता गणपतीला म्हणून बाहेर पडतोच आहोत तर मग जाऊ चौपाटीवर. हा म्हणजे पिकनिक. हा ते मला काही कळत नाही पण उद्या दिवसभर काय हुंदडायचंय माकडासारखं ना ते हुंदडा. इथं नव्हे समुद्रावर. बाळकृष्ण बाळकृष्ण. अंत्या संधी उत्तम आहे. जमलंच तर बुडवून टाकू म्हातारीला. हो. नाहीतर भिजवून तरी टाकू. हो. हमखास टायफॉइड. हो. पाहुणे जरा कणिक मळा हो. उद्यासाठी दशम्या करते. हो बाब्या तवा गरम आहे मार दो थोडा ब्रेक.